फसवणूक झाली हो. आम्ही समजलो हा बाळासाहेबांच्या पुढचा हिंदुत्ववाद घेईल, पण याने तर आमचा विश्वासघात केला. आता आम्हाला परत जायची लाज वाटते. मी त्यांना असतो लाजू नका, स्वगृही परतताना लाजायची काही गरज नसते. स्वगृह तुमच्या आईचा गर्भ हा सुवर्ण गर्भ आहे. पुण्यामध्ये आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता. लोकांची मानसिकता खचली होती, विजयी मानसिकता पराभूत झाली होती, लाज वाटत होती लोकांना. गाढवाचा नांगर फिरवला, पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला. महाराजांनी त्याच्यावर उत्तर केलं, सोन्याचा नांगर फिरवला. आणि त्यानंतर त्या पुण्यनगरीतून एकापेक्षा एक क्रांतिकारक निर्माण झाले. सोन्याचा नांगर फिरवल्यामुळे महाराष्ट्र प्रखर देशभक्तांचं राज्य म्हणून मानलं जातं. मी एकदा उत्तर प्रदेशमध्ये भाषणाला गेलो, त्या मला विचारलं की एक वयस्कर गृहस्थ होते, त्यांनी मला सैन्यातून निवृत्त झाले होते, सैन्यातून रिटायर्ड होऊन आले होते चांगल्या पदावरून. त्यांनी मला विचारलं की आप देसाई मतलब गुजराती है क्या? मैं बोला नहीं साहब, मैं महाराष्ट्रियन हूँ, मराठा हूँ. तो बोले अच्छा अच्छा, फिर कोई बड़ी बात नहीं. आप मराठी लोगों के खून में ही ये क्रांति, उठाव, बंड, युद्ध ये आपके खून में ही होता है. देशभक्ति आपको सिखानी नहीं पड़ती, आपकी माँ की कोख से आपको मिलती है देशभक्ति. मला इतकं गर्व वाटलं, अभिमान वाटला मला उत्तर प्रदेशमध्ये की मला मराठी असल्याचा इतकं मला पूर्ण प्रमाणपत्र दिलं की तुम्ही लोक म्हणजे देशभक्तच. तुमच्याविषयी गुजराती असता तर मी विचार केला असता. आता गुजरातने पण अहमदाबादमध्ये आपली पुरुषार्थ दाखवून दिलेला आहे. पण त्या उत्तर प्रदेशच्या निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांनी मला बोलल्यावर इतका गर्व वाटला. आणि नंतर बघितलं महाराष्ट्रामध्ये एक हृदय सम्राट जन्माला येतो. आज मराठी हृदय सम्राट आले आहेत, उद्या कोकणी हृदय सम्राट येतील, मग घाटी हृदय सम्राट येतील, मग एखादा मराठवाडा हृदय सम्राट येईल. हे नकली हृदय सम्राट नाहीये. या हृदयाला आलेले ब्लॉकेजेस आहेत. तुम्हाला हृदय विकाराचा झटका आणण्यासाठी, या देशाचं संजीवन मारण्यासाठी, या देशाचा आत्मा, या देशाची अस्मिता, या देशाचा गौरव नष्ट करण्यासाठी या देशद्रोह्यांचे या आमच्या नसांमध्ये हे ब्लॉकेजेस निर्माण केले गेले आहेत. या हिंदू हृदय सम्राटांना, हिंदू राष्ट्राला हृदय विकाराचा झटका यावा, या राष्ट्राचं नष्ट व्हावं, राष्ट्राची अस्मिता नष्ट व्हावी म्हणून हे लंगोट निर्माण केले आहेत. हे लंगोट पायदळी तुडवले पाहिजेत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतील, मराठी माणसानं हे लक्षात घ्या, मराठी माणसाचं हित राष्ट्रहितामध्ये लपलेलं आहे. मराठी असा काही वेगळा प्रकार नसतो. कुठच्याही प्रांतामध्ये भगव्याचा जितका उदो उदो होत नाही. भगवा झेंडा कुठच्या पक्षाचा नाहीये, कुठच्या प्रांताचा नाहीये, कुठच्या भाषेचा नाहीये. भगवा ध्वज हा हिंदू राष्ट्राचा ध्वज आहे, हिंदू राष्ट्र ध्वज. आणि तो भगवा ध्वज त्याग करून मुसलमानांच्या लांगुल चालण्यासाठी मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. 13 तारखेला ही निवडणूक